राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित सूतगिरणीला वित्त विभागाचा विरोध असल्याचं कळतंय। हा विरोध डावलत 32 कोटींचा निधी दिला गेल्याची वृत्त आता हाती आलंय। अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या वित्त खात्यानं विरोध करून देखील राज्य मंत्रिमंडळानं आणखीन एक निर्णय घेतलाय। अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या वित्त खात्यानं विरोध करून देखील राज्य मंत्रिमंडळानं आणखीन एक निर्णय घेतलाय। राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव इथं असलेल्या बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणीला सवलत देण्यासाठी देखील वित्त विभागाचा विरोध होता। या सूतगिरणीची 69 कोटी रुपयांची राज्याची थकबाकी आहे। यावर हप्ता भरण्याच्या सवलतीवर ही वृत्त विभागाचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडून। तुषार, गार्गी, आपण पाहिलं असेल तर अजित पवार यांच्याकडे जे वित्त खातं आहे, या वित्त खात्याने प्रामुख्याने गिरीश महाजन यांच्या संबंधित असणारी जी सूतगिरणी आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय या सूतगिरणीला 32 कोटींचा निधी दिलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या यवतमाळ मधली जी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणी आहे त्याला 69 कोटींची थकबाकी देण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने वित्त विभागाचा विरोध असताना राज्य मंत्रिमंडळाने हे दोन प्रमुख निर्णय घेतले। या निर्णयासंदर्भामध्ये आता आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते, कारण की राज्यातल्या अनेक महत्वपूर्ण सूतगिरण्यांना राज्य सरकारने आपल्याला निधी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्या सूतगिरण्या प्रामुख्याने जिवंत राहिल्या पाहिजेत, हा राज्य सरकारचा हेतू होता। मात्र हा हेतू असताना मात्र वित्त विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा विरोध होता। मात्र हा विरोध डावलून या प्रमुख सूतगिरण्या जिवंत राहिल्या पाहिजेत, उद्योग जिवंत राहिले पाहिजेत, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं। त्यामुळे आता वित्त विभागाचा विरोध असताना या प्रमुख सूतगिरण्यांना कुठेतरी मदत केल्याचा आरोप आपल्याला विरोधकांकडून केला जातोय। जी, यावरती आता काय राजकीय वक्तव्य येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुषार, तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे हे वाहू लागले, त्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर देखील मोठ्या घडामोडी घडतायत। सर्वच पक्षातील आजी माजी आमदारांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड चालू आहे। मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी मागेमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय। तर आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा दिलीप वळसे पाटलांनी दांडी मारली आहे। सोलापूरच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत आहेत। म्हाडाचे विद्यमान आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झाले आहेत। तर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी आलेत। काही दिवसांपूर्वी बबन शिंदेंनी अजित पवार यांची भेट घेतली होती। शिंदे यांच्या या भेटी सत्रामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे अजित पवारांना आणखीन एक मोठा धक्का बसणार की काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। तर ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आमदारांबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं वक्तव्य आता समोर आलेलं आहे। अतिथी देवो भव प्रमाणे स्वागत करू असं सुळे यांचं वक्तव्य समोर आलंय। आमदारांबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर अतिथी देवो भव याप्रमाणे आम्ही स्वागत करू असं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणतात। अनेक लोक आदरणीय पवार साहेबांना भेटायला येतात। आता निर्णय काय होईल हा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, देशमुख साहेब, राजेश भैया, जितेंद्र आव्हाड, माननीय जयंत पाटील साहेब हे सगळे आम्ही मिळून करू। पण आज जे तिकीट मागायला आणि आदरणीय पवार साहेबांची भेट घेत आहेत, अतिथी देवो भव, प्रत्येकाचं आमच्याकडे हे स्वागतच होईल। कारण अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, सुसंस्कृतपणा। विरोधक असला म्हणून काय झालं, एक तर तो दिलदार असला पाहिजे आणि विरोधक असला म्हणून तो काय आपला शत्रू होत नाही। राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी आपण पुढे पाहतोय। दिलीप वळसे पाटील यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी त्यांनी मारली आहे। वळसे पाटील पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वळसे पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार की काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान मंत्री वळसे पाटलांची पत्नी आणि त्यांची मुलगी हे पूर्वीच शरद पवार यांना भेटून गेल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलं। स्वतः वळसे पाटीलही पवारांना भेटू इच्छितात, मात्र पवारांकडून अद्याप भेटी संदर्भात ग्रीन सिग्नल मिळालेला नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं रवी लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केलंय।
पवार साहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणार आहे असे साहेबांना सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार अशी चर्चा सध्या जोरदार राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे. शिवाजीराव पाटील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजप नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार की नाही असा प्रश्न या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्त्यांनी केलेला आहे. पुढे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठी बातमी आपण पाहतोय. रणजित सिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत जाऊन त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. माढा विधानसभा लढण्याबाबत ते चाचपणी करत असल्याचं कळतंय. राज्यातील काँग्रेस नेते उद्या अकलूजमध्ये आहेत तेव्हा याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जर माढा काँग्रेसला सोडली तर रणजित सिंह मोहितेंचा विचार होऊ शकतो. तर या दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सोलापूरची संस्कृती जपली पाहिजे आणि ती जपण्यासाठी कुठेही तडजोड किंवा पुढे मागे करण्याची तयारी माझी आहे असं सुद्धा सूचक वक्तव्य केलंय. मित्रांनो एवढंच सांगायचंय की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पायतान केलं तर उपकार फिटणार नाहीत. एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आहेत आणि ही जबाबदारी माझी आहे, ही जाणीव मला आहे. कुठं थांबावं लागेल, कुठं पुढं मागं व्हावं लागेल. सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजितसिंह मोहिते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे. पण विकासाला कुठेही खीळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय. धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षणाच्या मागणीला विरोध होऊ लागलाय. राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ मंत्रालयासमोरच्या गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करतायत. हे धरणं आंदोलन मागे घ्यावं यासाठी त्यांची आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांनी भेट घेतली. मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन म्हणणं मांडणार नाहीत तोपर्यंत धरणं आंदोलन मागे घेणार नसल्याचं स्पष्ट वक्तव्य हे झिरवळांचं समोर आलंय. माझं म्हणणं आहे की जर सत्तेत असलेल्या आमदाराला जर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्यावर मला पुढे काही बोलायची गरजच नाहीये. आणि मला असं वाटतं झिरवळ साहेबांनी पहिली गाठ घेतली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीसांची. कारण का 10 वर्षापूर्वी आमचं बारामतीतलं घर आहे त्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे मी सातत्याने हे सांगते की धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अतिशय फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. कॅबिनेट चालू असताना सरकारला कळालं का बाबा हे म्हणजे आम्ही अगोदरही तसं निवेदन दिलेलंच होतं. त्यांनी गावित साहेबांना आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना इथं पाठवलं. आता इथं त्यांचा निरोप असा आहे का तुम्ही 3-4 लोकांनी या आणि आपण तिथं बसून काय निर्णय घ्यायचा किंवा काय तुमचं मागणं आहे त्या संदर्भातलं चर्चा करू. पण मग सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे का 84 वर्षाचे पिचड साहेब इथं बसतात, आम्ही जायचं, ते बरोबर नाही. जी मागणी होती त्यांची की ह्या 4 जणांनी तिथं जावं, आता तुम्ही जात नाही तर मग तुमची अपेक्षा काय आहे? मग आमचं म्हणणं असं आहे का बाबा हे सगळ्या आमदारांचं का त्यांनी इथे यावं 2-3 बस झालं. धनगरांना आदिवासीमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांनी विरोध केलाय. मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं. रस्त्यावर उतरत मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरला. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी संघटना या आक्रमक झाल्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांचं मुंबईत धरणे आंदोलन सुरू असताना नाशिकच्या घोटीत आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुढची राजकीय बातमी आपण पाहूया.
उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर केलेल्या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा एक प्रशिक्षण वर्ग बंद खोलीमध्ये घेण्याची गरज आहे असं उदय सामंत म्हणाले। याद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। नागपुरातील सभेत ठाकरेंनी अमित शहांवर टीका केली होती, त्या टीकेला उदय सामंत यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। त्या बाबतीत मी फक्त नावं घेतली नाहीत, मी स्वामीजींना विनंती केलेली आहे की अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणारे जे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राची संस्कृती पटवून देण्यासाठी एक 4 भिंतीच्या आत त्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावं, त्याच्यातच ते आलं। चला।